जय महाराष्ट्र सगळ्यांना। 11:33 वर्षामध्ये मला आतमध्ये वर्षातून फोन आला। मी आतमध्ये गेले। तिथे गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आणि मला एंटरटेन केलं आणि आम्हाला लगेच तिथे आरतीसाठी आम्हाला बोलवलं, सत्कार केला। गळ्यात तुम्हाला दिसतच असेल। आणि तुम्हाला आठवत असेल की मागे मी आरोग्य विभागाच्या ज्या भरत्या होत्या, जे मी तुम्हाला विद्यार्थी म्हटलं होतं, 607चे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा ते विद्यार्थी माझं लाईव्ह बघून, माझं फेसबुकचे व्हिडिओ बघून ते विद्यार्थी सुद्धा तिथे आले होते वर्षाचे तिथे, त्या विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱ्याचा। तर शेतकऱ्यांचं मी आता सांगते की कलेक्टर अभिनव गोयल यांच्याशी खुद्द श्रीकांत शिंदे हे बोललेले आहेत। त्याच्यानंतर जे मुख्यमंत्र्याची PS आहेत तर अमोल शिंदे हे सुद्धा कलेक्टर यांच्याशी बोललेले आहेत। त्यांनी सांगितले की जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं सगळं आम्ही पंचनामा वगैरे करून योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करून देऊ। जरी माझे ते राजकीय विरोधक असले तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या PSनी आणि त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी जी काही दखल घेतली त्याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते। आणि तेवढी मी ताकद हिम्मत ठेवते की एखाद्यानं काम केलं किंवा त्याची मी त्याच्याबद्दल बोलणारी, परंतु लढाई आता इथे संपलेली नाही। खरं तर लढाई आता इथं सध्या सुरू झालेली आहे। कारण तर जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईचं हे फक्त हे तळं फुटलेलं हे शिरसमच्या शेतकऱ्याचंच नाही, तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जे आतापर्यंतचे सगळे शेतकरी ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक, मग ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल, या सगळ्या दुष्काळांमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हिताचं झालं पाहिजे, ही लढाई माझी सुरू आहे। आणि जी खूप दिवसापासून म्हणजे सुरू झालेली आहे। जेव्हा ही गोष्ट सक्सेस होईल तेव्हा ही लढाई संपलेली असेल। आता विद्यार्थ्यांकडे टर्न करते। हे मागे जे विद्यार्थी होते, हा विद्यार्थी पहिला आलेले आहे, तुम्ही माझ्या मागच्या ह्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये किंवा ह्याच्यामध्ये पाहिलं असेल, हे सगळे विद्यार्थी होते। तर या विद्यार्थ्यांचं सुद्धा जे आरोग्य भरती यांच्या सगळ्या हे काढून सुद्धा म्हणजे ऑर्डर काढून सुद्धा यांना भरती करून घेतलेलं नव्हतं, तर या विद्यार्थ्यांची सुद्धा त्यांनी समस्या ऐकून घेतलेली आहे। आणि उद्या म्हैसकर साहेब यांना भेटायला सांगितलेलं आहे। विद्यार्थ्यांसोबत मी सुद्धा उद्या म्हैसकर साहेबांना भेटायला जाणार आहे। आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत विद्यार्थ्यांची आणि माझी मीटिंग ते 8 दिवसामध्ये ठरवतो म्हटलेत आणि त्यामध्ये सगळे सविस्तर मुद्दे मांडतो म्हटलेत। केलेला जो काही म्हणजे त्यांनी ऐकून घेण्याचं जे सध्या काम केलेलं होतं किंवा जे माझ्यासमोर कलेक्टरांना वगैरे कॉल करण्याचं आणि जे विद्यार्थ्यांच्या भरतीच्यासाठी जे सचिवांना वगैरे त्यांनी जे बोललेले आहेत त्या सगळ्यांसाठी मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते। परंतु खरे धन्यवाद मी त्यांना तेव्हाच देऊ इच्छिते जेव्हा या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचं भरपाई मिळेल आणि जेव्हा विद्यार्थी त्यांच्या कामावरती रुजू होतील तेव्हा मी म्हणेल की माझी लढाई ही सक्सेस झालेली आहे। आणि तेव्हा मी एक म्हणजे एक शेतकऱ्याची मुलगी आणि एक विद्यार्थी दशेतून आलेली एक नोकरदार मुलगी म्हणून मी सांगू इच्छिते। नोकरी तर खाल्लीच म्हणा माझी, तर एक तसं म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर एक सांगू इच्छिते की जर ही कामं सक्सेस झाली तर मी स्वतः एकनाथ शिंदे यांना भेटून त्यांचा सत्कार करेल, मी शाल श्रीफळ देऊन। एवढंच बोलते तुर्तास आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9।